घडतंय काय नाही मला अपडेटेड राहावं लागतं बाबा. जाताय कुठे पण? हॉटेलमध्ये जाताय का जेवायला? नाही आई, ते एबींनी पार्टी ठेवली आहे ना, तिकडे चाललोय. काय? का? तिथे का जाताय तुम्ही? त्यांनी बोलवलंय म्हणून. तो माणूस लाख इन्व्हाइट करेल, तुम्ही कशाला जाताय तिथे? त्यांनी ना तुम्हाला मुद्दामूनच इन्व्हाइट केलं असणार. त्यांना तुम्हाला हेच दाखवायचंय की तुम्ही कसे हरलात आणि तो कसा जिंकला. दुसऱ्याचा अपमान करण्यात मजा येते त्या माणसाला. नाही, तुम्ही तिथे अजिबात जायचं नाही. जानू जानू जानू, हे बघ आम्हाला जावंच लागणार आहे. आणि तू शांत हो आधी, प्लीज शांत हो. तू जो काही विचार करतेस ना तसं काही होणार नाहीये. हे बघ काहीतरी आहे माझ्या डोक्यात आणि तेच करायला जातोय. काय आहे तुझ्या डोक्यात? ते मी आत्ता नाही सांगू शकत तुला जानू. नाही, मला सांगू सुद्धा नको, मला ऐकायचंच नाहीये. त्या माणसाने इतका मनस्ताप दिलाय आपल्याला आणि त्याच्या दारात जाणार आहात तुम्ही? तेव्हा आजपर्यंत तुम्हा मुलांना मी कशापासूनच अडवलेलं नाहीये, पण आज नाही. तुम्ही तिथे जायचं नाही. अगं आमचा प्लॅन आहे तसं काहीतरी, आम्ही त्यासाठी ठरवून सगळं करतोय ना. सो कसला प्लॅन? अगं एकदा हे सगळं प्रकरण झालं ना की मी सगळं एक्सप्लेन करेन तुला, ट्रस्ट मी. देवांश, हे बिझनेस रिलेटेड आहे, त्यामुळे मला कळायलाच हवं काय प्लॅन आहे आणि कशाबद्दल आहे. आय एम सो सॉरी आई, पण आत्ता नाही सांगता येणार. मॅडम, आई हे बघा प्लीज, तुम्ही आम्हाला नका अडवू आणि विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही जे काही करतोय ना ते आपल्या घरच्या आणि कंपनीच्या भल्यासाठीच करतोय. आणि कसं आहे ना, शत्रूला जेव्हा आपण शक्तीने हरवू शकत नाही ना, तेव्हा त्याला युक्तीने हरवावं लागतं आणि तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. देवांश, ही युक्ती, ही हुशारी ना आपल्याला महागात पडू शकते. आणि खरं बघायला गेलं तर तुझ्या बायकोला बिझनेस मधलं काहीच कळत नाही. त्यामुळे हिचं ऐकून काही करणार असशील ना तर अजून प्रॉब्लेम मध्ये फसशील. हे बघ, काहीतरी वेडं वाकडं होईल, काहीतरी चुकीचं होईल, त्यापेक्षा तुम्ही. आई आई हे बघ तसं काहीच होणार नाही. कशावरून? कारण या वेळेला आम्ही एबीला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं ठरवलंय. अगं तूच म्हणतेस ना, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आणि आता तेच करायची वेळ आली.